नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गावर अपघात, बसची टेम्पोला धडक, 3 प्रवासी जखमी। मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक खासगी बसने पुढे चाललेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली। 3/6/2025 रोजी मौजे नडगाव गावच्या हद्दीत मुंबई गोवा हायवेवर नडगाव येथे झालेल्या अपघातात 3 प्रवासी जखमी झाले। जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। अपघातग्रस्त वाहने कोकणातून मुंबईकडे निघाली होती। दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले आहे, ती बाजूला करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शांताराम भिकू पाटील, वय वर्ष 58, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार म्हाडा कॉलनी पेण, हे त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक MH06 BD1179 चालवत घेऊन जात असताना वरील तारखेस वेळी त्या ठिकाणी फिर्यादी यांच्या पाठीमागून येणाऱ्या आरोपीत संदीप सुरेश चव्हाण, वय वर्ष 48, राहणार माजळ, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, हा त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक MH01 CV7275 हे रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने, हयगईने, बेदरकारपणे व 2 वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता चालवून फिर्यादी यांच्या टेम्पोस पाठीमागून ठोकर मारून अपघात करून अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसानीस तसेच जखमी शांताराम भिकू पाटील, सय्यद रहमतुल्ला शेख, वय वर्ष 22, तनिष्का सागर घाडी, वय वर्ष 38 जखमी झाले आहेत। या प्रकरणी आरोपी विरोधात महाड MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 58/2025 BNS 2023 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, महाड।